स्टेशनला देवळालीच्या. आता मी निघाली जळगावला माझ्या बहिणीकडे. असं खास कारण आहे, ते मी कारण तुम्हाला सांगणार. बैराम ना, जळगावचं बैरामपेठ भाजी मार्केट. आता भाज्या घ्यायला आलेली आहे. स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला दिसलं आहे सकाळी कुठे आली मी असं. आता मी आली रेल्वे स्टेशनला देवळालीच्या. आता मी निघाली जळगावला माझ्या बहिणीकडे. असं खास कारण आहे, ते मी कारण तुम्हाला सांगणारच आहे. आता पोचलो आहे रेल्वे स्टेशनला, तर गाडीतनं सामान काढते आणि निघतो आम्ही. आता हे पाहिजे देवळालीचं स्टेशन, बाहेरचा भाग आहे हा पूर्ण. चला निघते, सामान घेते आणि निघतो आम्ही पुढे. चला देवळालीचं रेल्वे स्टेशन. दरवेळेस आम्ही नाशिक रोडूनच जातो, पण इथून बस आहे, इथून ट्रेन इथूनच लागते, म्हणून आम्ही इथं आलो. म्हणजे जागा पण व्यवस्थित भेटेल. शिवामध्ये हे सोडवायला आले, मी पहिले चालली आहे. अजून खाली आहे, नाशिक रोडला भरेल सर्व आहे ना. ट्रेन निघाली देवळालीवरून जळगावला जाण्यासाठी. फायनली मी जळगावला पोहोचली. पण तुम्हाला सांगायचं, मी स्टार्टलाच बोलली की काय कारण आहे. ते कारण असं आहे की माझ्या बहिणीच्या घरी वास्तुशांती आहे आणि तिला थोडी मदत व्हावी म्हणून मी लवकर आलेली आहे. घरी आल्यावर थोडी फ्रेश झाली, जेवण वगैरे केलं, मग लगेच आम्ही तयारीला लागलो. 11 लागते. आता हे किती झाले? आता जुन्या घरात ना आता नवीन घरात जायचे, तयारी चालू झाली. हे पण सगळं आता काढतोय पसारा नेण्यासाठी. काही लागेल ते नेऊ आणि जे नाही लागेल ते इथं ठेवून जाऊ. ज्योती लागली कामाला जोमाने. तिला आता मी पण मदत करते. व्हिडिओ काढला थोडासा, आता मी पण तिला मदत करते. दुसरा रूम आवडण्याची सुरुवात. जे नाही लागणार सामान काढून घेतोय. आता कपड्यांचं या बाजूला. आता हे कपाट साफ करून घेतोय सगळे. त्याचं जे लागणार नाही ते काढून घेतो. सगळेच काढूनच घ्यायचे कपडे, म्हणजे बॅग भरून तिकडे नेण्यासाठी. हा पूर्ण कपड्यांच्या एक घड्या करून घेतो. तो कपड्यांच्या घड्या करायला ब्राह्मणाचं आणि घरातलं बरंच आवरलं गेलं होतं, सामान पॅकिंग झालं होतं. मग आम्ही नंतर मार्केटमध्ये गेलो. आम्ही आलोय मार्केटमध्ये. कोणतं ग हे? कोणतं मार्केट?
बहिरामपेठ, बहिराम ना, हां ना, जळगावचं बहिरामपेठ भाजी मार्केट. आता भाज्या घ्यायला आलेले आम्ही इथे. टाकून द्या, उलट चांगलं भेटेल काय. आम्ही मग काही खरेदी केली, भाजी मार्केटमधनं भाज्या गेल्या. एकंदरीत हा दिवस पूर्ण आमचं पॅकिंग धावपळीतच गेला. पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअरच करणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापड यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.